दिवसाची सुरुवात अशी बरोबर एका गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि तो नेहमी निराश असायचा आणि आजूबाजूला जे वातावरण आहे त्यामुळे तो निराश असायचा. वाईट गोष्ट कुठली अनुभवली त्यांनी तर ती मनामध्येच ती राहायची आणि त्याचं पूर्ण तो दिवस खराब होऊन जायचा आणि विचार करायचा की हे जीवन जे आहे हे सर्व वाईट आहे. लोक एकमेकाला फसवत आहेत, भ्रष्टाचार चालू आहे आणि सर्व काही निरर्थक आहे. ह्या जगामध्ये काहीच चांगलं नाही असं तो नेहमी विचार करायचा आणि तेच विचार त्याच्या मनामध्ये यायचे. आणि मग एक दिवस त्यांनी विचार केला की मी कोणाचा तरी सल्ला घेईन असं म्हणून तो एका वृद्ध ज्ञानी माणसाकडे जातो आणि त्याला ही सर्व समस्या सांगतो. की तो सांगत आहे की लोक जगामध्ये जे काही मी पाहतो त्यामुळे माझं मन अगदी खराब होऊन जातं. मला मनामध्ये काही चांगलं नाही असं वाटत राहतं. लोक एकमेकांना फसवत आहेत, लबाडी करत आहेत, भ्रष्टाचार चालू आहे, लोक एकमेकांना मदत करत नाही, सर्वजण स्वार्थी झालेले आहे. हे सगळं बघून मला खूप वाईट वाटतं आणि मला असं वाटतं ह्या जगामध्ये खूप काहीही चांगलं नाही आहे. जग खूप वाईट बनत चाललेलं आहे. आणि त्या ज्ञानी माणसाने ते सर्व काही ऐकून घेतलं आणि मग त्या तरुणाला त्या ज्ञानी माणसाने एका नदीकडे नेलं. नदीकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्या झग्यामधून एक लहानसं भांडं काढलं, ते त्या नदीच्या पाण्यामध्ये बुडवलं आणि आपल्या त्याच्याकडे एक लहान थोडीशी पावडर असते सफेद, तर ती त्याच्यामध्ये टाकली आणि त्यांनी सांगितले की हे पाणी पी. आणि ज्यावेळेस त्यांनी ते एक घोट घेतल्यावर त्या तरुणाने एकदम थुकून टाकलं आणि सांगितलं हे खूप कडू आहे पाणी. मग त्या ज्ञानी माणसाने काय केलं, परत एक ती छोटी पांढरी पावडर घेतली आणि त्या नदीमध्ये टाकली आणि नदीमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळाने ती परत भांडं त्याने त्या नदीमध्येच्या पाण्यामध्ये बुडवलं आणि त्याला प्यायला दिलं. आणि ह्यावेळेस ते पाणी त्याला चांगलं लागलं आणि तो ते पाणी प्याला. आणि नंतर त्याने त्या तरुणाला सांगितलं की तुझं मन जे आहे ते ह्याच्याप्रमाणे आहे. पावडर मी लहानशा भांड्यात टाकली त्यामुळे ती तिथंच राहिली. ते भांडं लहान होतं, तो कडवटपणा त्या पाण्यामध्ये मिसळून गेला आणि ते पाणी कडू झालं, कारण ते पाणी थोडं होतं, भांडं लहान होतं. परंतु ज्यावेळेस ती पावडर मी नदीमध्ये टाकली, त्या नदीच्या प्रवाहामध्ये, नदीच खूप मोठी होती, त्या नदीच्या प्रवाहामध्ये ती विरघळून गेली आणि त्याचा प्रभाव तेवढा राहिला नाही. तुझ्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. तुझं मन लहान आहे त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या राहतात. तुझं मन मोठं कर, त्या ज्या काही गोष्टी आहेत ते स्वीकार, मन मोठं कर, त्यामध्ये त्या तुझ्या मोठ्या मनामध्ये त्या गोष्टी एवढ्या प्रभावदार होणार नाही. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होत आहे. आपण परीक्षेचा सामना करतो, आपल्या समोर संकट येतात, आपण काही काळामध्ये जुनी जी पापं आहेत ती परत आपण आठवत बसतो आणि आपलं मन जे आहे हे संकुचित होऊन जातं, मन लहान होऊन जातं आणि त्यामध्ये जास्त मग आपल्याला तो त्रास होतो, जास्त कडवटपणा आपल्या मनामध्ये येतं. आपलं मन मोठं करा, विस्तीर्ण करा, त्यामध्ये हे प्रॉब्लेम्स सहज मावले जातील. त्याचा प्रभाव तुमच्यावर एवढा पडणार नाही. त्यासाठी देवाकडे सहाय्य मागा. मागील गोष्टी मनामध्ये येऊ नका. सर्व काही देवाच्या हातामध्ये सोपवा. देवाला सांगा तुमचं मन मोठं करा. सर्व काही स्वीकारण्यासाठी तेवढं मन मोठं करा. काही गोष्टी आपल्या शक्तीच्या पलीकडे असतात, त्याचा विचार करू नका. देव सर्व काही करायला समर्थ आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 16 and verse 33. या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठायी तुम्हा शांती मिळावी. या जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.